द कॅम्पिंग ब्लॉग. बाबा पाण्यात गाडी कशी चालली अंडर वॉटर. स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग आहे द कॅम्पिंग व्लॉग. आपण सगळे चाललोय कॅम्पिंग साठी मोरबे धरणात. तर तिथे जाऊन आपण स्वतः कॅम्पिंग करणार, स्वतः म्हणजे विदाउट एनी सपोर्ट कॅम्पिंग करणार. अरे विदाउट एनी सपोर्ट तू इतना अच्छा काम किया है, नॉनसेन्स. तर जाम मजा येणार आहे. चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या स्टार्ट. नेहमीप्रमाणे आम्ही 3:30 ला बोलून परफेक्ट टाइम मध्ये निघालेलो आहोत. 6:24 म्हणजे 6:30 वाजता. रात्री कोणतरी बाहेर गेलेलं का तयारी करताना ब्लॉग मध्ये नाही आले, ब्लॉग मध्ये नाही आले, त्यामुळे कालची तयारी जोरात होती. ऐकून घ्यायची सवय मी लावून घेतोय, काय विषय नाहीये. त्याला माहितीये मी एका शब्दाने कोणाला काय बोललेलं नाहीये. मी स्वतःहून जाऊन सगळं तयारी केलेली आहे. एका शब्दाने कोणाला काय बोललो उशीर कोणामुळे झालाय. ऍक्सेप्ट कर. आयुष्यात पहिल्यांदा एक गोष्ट कुठली तरी ऍक्सेप्ट कर. पण कॅमेरा समोर आहे म्हणून ऍक्सेप्ट करतोय. कारण दुपारच्या 2 वाजेपर्यंत तर आम्ही सगळे एकामेकासोबतच होतो. तर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं की मोरबे डॅमला जाऊन आपण सनसेट बघू, तर मी पहिले एक प्रॉमिस कम्प्लीट करतो. हे घ्या सनसेट बघा. एक प्रॉमिस तो पण नाही दिसत. हे दाखव सनसेट यार. दिसला पावर बघा, सनसेट बघा. अरे यार बस आली यारची. तर तसं रिअलाइज झालं की लेट होतंय. तसं जादूनी गाडीला हनुमान गेअर टाकलेला आहे आणि यश गाडी हनुमान गेअरवर गाडी चालवतोय. अरे बाबा, आणि यार रस्ता बघा कुठला आहे. कॉम्पिटिटर बघ समोर. ब्रो. तर आम्ही आलेलो आहोत डॅमच्या आतमध्ये आणि डॅम मध्ये पाणी नाहीये. पाणी जाम पुढे जाऊ शकतो, पाण्यापर्यंत जाऊ. आम्ही आलोय तिकडून बघा, एकदम लांब 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 लांब, खूप लांब. जाऊ दे, दिसणार पण नाही. जाण्याची गाडी इथं सीसो होणार आहे. घष्टे त्या जाण्यासाठी थांब आहे. तो आला बघ. आमच्या अजून एक मेरा दोस्त अजय देवगण कुठे आहे? आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचा चुलत भाऊ, आमचा भाऊ धनाल्डो आलेला आहे त्याची गाडी घेऊन. माझ्या जर मम्मीला कळालं ना मी एवढ्या जवळ लावलेली डॅमच्या गाडी, एवढी मारेल. आणि हे ब्लॉग मध्ये टाकू नको. आता मम्मी बघते ब्लॉग. आता कळायला दे, चिम दे. संपले गिळलेस का काय सगळे? पटक आणला नाही का नाही आणला? रोनाल्डो अंधार 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 आयुष्यात पडलाय अंधार. जरसा आपला प्लॅन जरा लेट झाल्यावर का फील होतोय मला थोडासा. आपला उजेड पडणार आहे. नाही काय सुधांशी चमकतोय. काजवा पेटवा आला. काजवाला पेटवा. तर मित्रांनो गॅसची सोय झालेली आहे. आता फक्त गॅसवर जेवणाची सोय करायची आहे. ती सोय करायची परत तिकडे गावात जायला लागणार आहे. गाव थोडंसं लांब आहे, तुम्ही बघितलं असेल आता येताना किती लांब आहे गाव. तर चला माप लांब आहे, माप बरोबर. चला तू जर समायामध्ये मॅप लाव डॅम मध्ये. बघा मित्रांनो डॅम मध्ये मॅप लावलाय आणि
आणि पाण्यात गाडी कशी चालली अंडर वॉटर. वी आर अंडर वॉटर. I am under the water. Please help me. Here too much raining. असे दोघ जण बाहेर निघालोय गाडीतून आणि रस्ता सांगतोय यशला, बरोबर. कारण अंधार झाल्यानंतर डॅमच्या आतमध्ये काहीच रस्ता दिसत नाही. धुलीवंदन मित्रांनो, धुलीवंदन. सँड मोडवर टाक रे मित्रांनो. सी सँड सँड एवढी सँड काय सांगू. अरे 100% गाडी अडकली तर जाण्याची. मोड ऋतू सँड मोड. अरे बापरे. धुळीवंदन. तर मित्रांनो पाऊस पडेल असं वाटतंय. आत्ता बघितली का वीज चमकली. विजा विजा. मार मार. हे फुल मार यश. पुढे पुढे टच नाही मागं घे यश. बंपर नाही. चल निघाला. चल नाही. चल निघाला. चल. हे हळू हळू हळू. तू फुल मारा. व्हेरी क्लोज. डॅम मधनं विमान चाललंय वर ना. विमान बघ असला भारी दिसतोय. फायरची पण सोय केलेली आहे. ए व्हाईट कलर करणार तू त्यात. जादू गाडी आहे ती, सबमरीन नाही. जादू सी वेज टाक आणि गाडी डायरेक्ट पाण्यात जाऊ दे. बाबा बाबा. आता मी झालो सो ग्राउंड वेज. आय एम व्हेरी डाऊन टू अर्थ. असंच बोलायला लागलं असलं. हे बॉडी दाखव, बॉडी दाखव. हे बॉडी दाखव. फिमेल फॅन्स. गाडीने चिरडल तुला तो बाजूला. हो त्याला आधीच राग आलेला आहे. आजार नाही आला. कडक. मीठ आणायला जायला लागलं असतं. मला वाटलं मीठ नाही आणलं. अभिषेक प्रभू हे कोथिंबीर निवडत आहेत. सिक्रेट इन्ग्रेडियंट. सिक्रेट इंग्रेडियंट आहे आमचं. इंग्रेडियंट आहे. आणि चाकू तर लय भारीतला आणलेला आहे. चाकू असं भारीतला आणलाय. आणि आमचा शेफ आहे. भावांना जाम जोरात पाऊस पडायला लागलाय. पाऊस पडत आहे पण पोरं काय आमची खचत नाही. पाऊस पडतोय तरी पण हे लोक जेवण बनवत आहेत. पाऊस जास्त वेळ पडणार नाही. 10-15 मिनिटात पडेल असं दाखवतोय. चिकन झालेला आहे रेडी. आणि आमचा आचार्य आहे गौरव. बसले. तर भावांनो आपण दगड गोळा करतोय. दगड यासाठी एका हाताने उचलणं जरा मुश्किलच आहे पण आपण ट्राय करू. ओके. आपण लावतोय आता इथे चूल, कारण आपल्याला करायचंय कौल चिकन. तर भावानं अथक प्रयत्नानंतर फायनली चूल लावलेली आहे आणि चूल आता चालू होतीये. प्लास्टिक शिवाय पर्याय नाही आहे, कारण इथे खूप जास्त वार आहे. म्हणून असं कौल पण ठेवावं लागते. लाईक पेटेपर्यंत थोडा वेळ कौल ठेवावं लागेल. मंगळवार बुधवार तर मित्रांनो आपण बनवतोय सीख कबाब. कौल सीख कबाब. कौल सीख कबाब जगात युनिक. बनवण्याचा विचार केला नसेल. हाताने मध्ये होत नाही. Ladies and gentlemen, Sikh kebab is ready. कसं वाटतं सोड इंद्रायणी भात? वास कसं? शिजलाय. बंद कर. हात लावून बघ. भावांनो इथं बॉन फायर समोर आपली सगळी पोरं बसली आहेत आणि मस्त की आपण जे काय जेवण बनवलंय. जेवण नाही, स्टार्टर सीख कबाब खाते ते लोक. तुम्हाला बॉन फायर बघायचे का? बॉन फायर आपली लय आर्टिफिशियल आहे भावांनो. बॉन फायर बघा. बॉन फायर गोडॉक्स लावून बसलोय. गोडॉक्स मध्ये बॉन फायर लावलाय. सागर बाय. भावांनो आता आम्ही इथे टेंट लावतोय डॅमच्या एक्झॅक्ट समोर. तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 1:13 आणि आपला कॅम्प आता हळूहळू रेडी व्हायला लागलाय. 4 जण लागलेत कॅम्प बनवायला, तेव्हा एक कॅम्प रेडी होते.
कारण आयुष्यपत भावांनो अजिबात एक्सपिरियन्स नाही आपल्याला कॅम्प वगैरे बनवायचा. हे बघा असं म्हणतो आपला टेंट, त्यात आपण राहणार आहोत. हो की नाही गौऱ्या? हो, याच्यावर वॉटरप्रूफिंगचं कव्हर येणार. बरोबर. भावांनो अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आमचा एक टेंट रेडी झालेला आहे. आता अजून 2 टेंट लावायच्या प्लॅनमध्ये आम्ही. पुढचे फास्ट होतील ना? मित्रांनो हे आमचे 3 टेंट आता सेट झालेले आहेत आणि हा आहे डॅमचा व्ह्यू आणि डॅमच्या एक्झॅक्ट समोर हे टेंट. तर आता आम्ही हे प्लॅन करतोय की उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत जागायचं आणि सनराईज बघून जायचं इथनं. अनजानी राहों में तू क्या ढूंढता फिरे, दूर जिसको समझा वो तो पास है तेरे. भावानं एक एक करून पोरं उठायला चालू झालेली आहेत. धन्या उठला होता. आता धन्या काय करतोय तू? वेगवेगळ्या प्रकारचे झोपण्याचे प्रकार तुम्ही बघू शकता. हा काय प्रकार आहे? एक आहे हा टेबल झोपिंग, दुसरा हा बघा हा आहे स्टेअरिंग झोपिंग, बाकी सगळे ट्रेंडमध्ये. एक आहे इथे या गाडीमध्ये उघडा झोपिंग, पण तो तुम्हाला दाखवू नाही शकत भावांनो. सबस्क्रायबर कमी होतील तुमचे. तेच बोलतो. हा बघ ना हे काय प्रकार आहे? कोण? धन्यवाद. ए काय रे, सॅन डियागोच्या बीचवर झोपलायस काय? हा आहे बॅकसीट झोपिंग. वाव. गोव्याचे कपडे घालून मोरबे डॅमला झोपिंग. काय रे हा मारून फेकलं का काय याला? आणि इकडून आतून कसला तरी सरपटण्याचा आवाज येतोय. वाव. आणि हा बघा मित्रांनो बार्बीक्यू धन्या. असं वाटतं धन्याच्या आतूनच धूर निघतोय. धन्या हॅपी हॅपी हॅपी. तर भावांना आपला पापड पसारा आवरून आता आपण चाललोय घरी. तो बघ कसा गाडीत बसून वाट बघतोय बघ. सुजलाय. हा बगळा बघा, हा किती आळशी पडायचा बगळा आहे. स्वतः उडत पण नाही जाते. म्हशीवर बसलाय आणि म्हशीला चालायला लावतोय बिचाऱ्या म्हशी. तर रुद्रेश सगळ्या ट्रक ड्रायव्हर सोबत वाटतंय. ट्रक ड्रायव्हरच वाटतंय रुद्रेश. ट्रक ड्रायव्हर वाटतंय की नाही रे? हा क्लीनर वाटतंय. हा बघ काय रे भिजत घातला होता का तुला रात्रभर? तर भावांनो आपण नाश्ता करायला आलोय रिंकी हॉटेलला. कधीच आम्ही नाश्ता करायला, आम्ही नेहमी जेवायला येतो इथे. वांड्रा आली नाश्ता करायला रिंकी हॉटेलला. तर भावांनो आता आम्ही 0 मिनिटात घरी पोहोचतोय. तर रात्रभर जागामुळे कसं थोडंसं अनसफिशियंट फील होतंय. म्हणजे आता गुगल पेचा बॅलन्स बघितला ना, तर तो शब्द डोक्यात बसलाय. अनसफिशियंट फील होतंय मला जरा. अनसफिशियंटच म्हणायचं मला. अनसॅटिस्फाईड जे काय ते फील होतंय. मग आत्ता बाय बाय. ब्लॉगचा एंड इथेच करतोय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. चुम्मा.